आणि यापुढची बातमी आहे छगन भुजबळांच्या नाराजीची। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या नंतर सरकारने काढलेल्या GRवरनं नाराजीचे तीव्र सूर उमटू लागलेत। ओबीसींचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे आणि इतकंच नाही तर समाजावर अन्याय होणार असेल तर भुजबळ थेट न्यायालयीन लढाईचा सुद्धा इशारा देऊ लागलेत। हा मसुदा आम्हाला कुणालाही विचारात न घेता झालेला आहे। ड्राफ्ट आम्हाला कुणालाही माहिती नाही, मंत्रिमंडळात सुद्धा माहिती नाही। ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याकडे व्यक्त करावी, त्यांना काय या जेअरबद्दल शंका असेल ते बोलावं। पब्लिक डोमेनमधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कारण नाही। आम्ही कोर्टात जाणार आहोत, आम्ही नाही गेलो तर कोणीतरी जाणारच आहे, ठीक आहे, थांबणार नाही। आणि कोर्ट पाहिलं ना आता मग काय ते। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी थेट मुंबईत धडक दिली। 5 दिवसांच्या त्यांच्या उपोषणानंतर सरकारनं GR काढत हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता दिली। या GR नंतर मराठा समाजानं जल्लोष केला। ओके, जिंकलो रे राजा बाबू, तुम तर ओबीसी समाजात मात्र अस्वस्थता पसरली। ओबीसींच्या याच अस्वस्थतेला वाचा फोडली ती मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी। हैदराबाद गॅझेटियरचा GR काढताना मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं विश्वासात घेतलं नसल्याचं म्हणत भुजबळांनी आपली नाराजी सर्वांसमोर मांडली आहे। एका बाजूला तुम्ही सांगता की ओबीसी मध्ये त्याला आम्ही धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडे जे आहेत तुम्ही एवढे मोठे समाज जर त्याच्यामध्ये आले तर मला तुम्ही सांगा धक्का लागणार नाही? साधा मनुष्य सांगेल, एका घरामध्ये 10 माणसं राहतात, आम्ही त्या 10 माणसाला धक्का लावत नाही, त्यांना बाहेर काढत नाही, मग फक्त आम्ही दुसरी 10 माणसं आणखी घुसवतो। अरे म्हणजे त्या पहिल्या 10 माणसाचं काय, त्यांच्यावर अडचण येणार की नाही येणार? येणार ना, जागेमध्ये याच्यात त्याच्यात तोच प्रकार आहे। हा मसुदा आम्हाला कुणालाही विचारात न घेता झालेला आहे। हरकती, सजेशन्स ज्या आहेत, सूचना, त्यासुद्धा मागवण्यात आलेल्या नाहीत। ड्राफ्ट आम्हाला कुणालाही माहिती नाही, मंत्रिमंडळात सुद्धा माहिती नाही। ती उपसमिती जी आहे त्यांनी तो केला, मुख्यमंत्र्यांना वगैरे दाखवलं असेल, मंत्रिमंडळासमोर सुद्धा आला नाही, इतरांच्या सुद्धा हरकती आल्या नाही। एकीकडे छगन भुजबळ त्यांची नाराजी थेटपणे व्यक्त करत असताना दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी मात्र बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। जर कुणाच्या काही शंका असतील तर त्यावरती चर्चेतनं मार्ग काढण्याची तयारी सरकारकडनं दर्शवली जाते। त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे। तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत, त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल, कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। त्यांची भावना व्यक्त केली, परंतु मला नाही वाटत की एकदा काय त्यांनी GR तो योग्य प्रकारे वाचला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांना न्यायालयात जायची गरज भासणार नाही असं मला वाटतं। ओबीसी समाजावरती सरकारच्या नव्या GRमुळे जर अन्याय होणार असेल तर थेट कोर्टात जाण्याचा इशारा सुद्धा छगन भुजबळांनी दिलाय। आम्ही कोर्टात जाणार आहोत, आम्ही नाही गेलो तर कोणीतरी जाणारच आहे, ठीक आहे, थांबणार नाही। आणि कोर्ट पाहिलं ना आता मग काय ते, आणि ते मग इथे नाही तर तिथे सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल। पण एक लक्षात ठेवा, जर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, आधी कोर्टामध्ये सुद्धा जर असा निर्णय जर झाला तर हा पॅन्डोरा बॉक्स ओपन होईल पूर्ण देशामध्ये। मग जाट, मग पटेल, मग सगळे 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 त्यांचे दरवाजे मोकळे होते। तर भुजबळांच्या न्यायिक लढाईच्या इशाऱ्याला उत्तर दिलंय ते मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी। सरकारी दस्तावेज, सातारा सुलतान हैदराबाद गॅझेटियर सरकारी दस्तावेज त्याचा GR काढल्या, त्याचं सुलभता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी
सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात. कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होत आहे ना, मंडळ कमिशन सुद्धा त्याला देतो. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं संजय राऊतांनी तर छगन भुजबळांना कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. एखाद्या समाजावरती अन्याय होत असेल तर भुजबळ राजीनामा देणार का, असा थेट सवाल विचारला. इतकंच नाही तर त्यांनी भुजबळांना मंडल आयोगाच्या मुद्द्यावरनं भुजबळांनी शिवसेना कशी सोडली या इतिहासाचीही आठवण करून दिली. तर राऊतांच्या टीकेला भुजबळांनी उत्तर दिलं. राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झालाय हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही, मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला, मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतोय मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा. माझं काम जे आहे की मंडळ आयोग इम्प्लिमेंट करणं, लागू करणं, तुम्ही पवारसाहेब मुख्यमंत्री असताना करून घेतलेला आहे का, तो टिकवण्यासाठी मी आता प्रयत्न करतो. मग ते सरकारमध्ये राहूनसुद्धा मला करता येईल, कोर्टात जाऊनसुद्धा करता येईल का. परंतु जे आहे ठीक आहे, राऊत साहेबांना म्हणा तुम्हीसुद्धा जे आहे गरीब समाजाच्या बाजूनं बोलायला लागला तर आणखीन आनंद होईल मला. आरक्षणासाठीचं मराठ्यांचं आंदोलन सध्या शांत झालेलं असलं तरी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद मात्र शमलेला नाही आणि आगामी काळात हा वाद न्यायालयाच्या दारात जाण्याचेही संकेत मिळू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाज नाराज झालाय. याचवरनं ओबीसी नेते आक्रमक होतात. आज बारामतीमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पण ही परवानगी नाकारलेली असली तरी ओबीसी समाजानं एल्गार मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. शरद पवार यांनीच मनोज जरांगेंना उभं केलं अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं? शरदचंद्रजी पवार. नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं. ती काय म्हणते, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिलं ना. नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस दिलं ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. नको आहे त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. काय म्हणलंय त्या जीआर मध्ये? गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला, जिव्यांना एक ऍफिडेव्हिट द्यायचं. फक्त काय द्यायचं? ऍफिडेव्हिट द्यायचं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, एका ऍफिडेव्हिटद्वारे तुम्ही जात बदलणार. 59 लाख कुणब्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय.